याला एक वेगळा अर्थही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, गडकोट किल्ले उभारले, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये अशा प्रकारचं राज्यकारभार केला। त्यांची असलेली दिव्य आणि दूरदृष्टी आपल्याला माहीत आहे की गडकोट किल्ले ते अतिशय कुशल संघटक होते, प्रशासक होते आणि त्यांच्या नावाचा त्यांनी 50 वर्षामध्ये इतिहास केला आणि जे आपल्या स्वराज्यावर चाल करून आले त्यांना सळो की पळो करून सोडलं, हा इतिहास आहे। आणि म्हणून त्यांच्या नावाचा हा पुरस्कार याला एक विशेष महत्त्व आहे। आणि म्हणूनच क्रीडा क्षेत्रातील सगळ्यात मोठा जीवन गौरव पुरस्कार, हा सर्वोच्च सन्मान दिलीप वेंगसरकर यांना मिळाला, श्रीकांत वाड यांना मिळाला, आदिल सुमारीवाल यांना मिळाला। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। आणि त्याचबरोबर आज अनेक दिव्यांग बांधव भगिनी आहेत, साहसी खेळामध्ये अनेक लोकांना हे पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। आमचे IPS ऑफिसर कृष्णकुमार आयर्नमॅन त्यांनाही पुरस्कार मिळाला आहे आणि त्यांचं कामही तसंच आहे आणि म्हणून त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे या झळाळत्या यशामध्ये सहभागी असलेले सगळे आपले कुटुंबीय, त्यांना प्रोत्साहन देणारे गुरुजन, मार्गदर्शक, या सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे। आज मी एवढंच सांगतो की मगाशी अजितदादांनी देखील सांगितलं, भारताचा भालेफेकपटू नीरज चोप्रा याने देखील वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलं आणि त्याच्या देखील विक्रमी आणि ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्याचंही आपल्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। खरं म्हणजे कर्नल दिलीप वेंगसरकर यांनी क्रिकेटची पंढरी म्हणजे लॉर्ड्सवर लागोपाठ 3 शतकं झळकवण्याचा विक्रम केला। मार्शल, होल्डिंग, रॉबर्ट अशा तोफखान्यासमोर त्यांनी 6 शतकं ठोकली होती आणि अशा या गौरव मूर्तीचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली। खरं म्हणजे हे आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे, गौरव आहे। श्रीकांत वाड इकडं आहेत, ठाण्यामध्ये त्यांनी सुरुवात केली, खास कुमार केतकर त्यांना आशीर्वाद द्यायला आलेले आहे तिकडे आणि त्यांनी आजवर 11 शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि 16 राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि 42 आंतरराष्ट्रीय खेळाडू असे शेकडो राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू निर्माण केले। आज त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्याची संधी मिळाली आहे, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। खरं म्हणजे मास्टर जे आदिल सुमारीवाल जे आहेत त्यांनी देखील 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेतला राष्ट्रीय विक्रम 18 वर्ष कोणी मोडू शकला नव्हता आणि ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी चांगलं काम केलं आणि म्हणून अशा या सत्कार मूर्तींचं अभिनंदन, गौरव, त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत। आणि म्हणूनच गेले 3 वर्ष रखडलेले हे 119 पुरस्कार आज आपण प्रदान करतोय आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। त्याचं बॅकलॉग का राहिला त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही, असे खूप बॅकलॉग आहेत, प्रकल्पांचे आहेत, पुरस्कारांचे आहेत, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही। आज राजकारणचा दिवस नाही, परंतु एवढंच आहे की ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि ज्यांनी चांगलं यश मिळवलं आहे त्यांना मी आज पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांचं, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आपलं राज्य जे आहे खेळाडूंमध्ये, मगाशी गिरीश महाजन सांगत होते, आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर बक्षिसांची संख्या वाढवली, परदेशात ज्यांना जायचं आहे त्यांचाही खर्च सरकारने आपण केला आणि यामुळेच राष्ट्रीय स्तरावर देखील महाराष्ट्राला घवघवीत यश मिळालं। 4थ्या खेलो इंडिया युथ गेममध्ये महाराष्ट्रानं 56 सुवर्ण पदकांसह एकूण 161 पदकं मिळवली
हा देखील आपला आणि महाराष्ट्राचा एक अव्वल स्थान राखण्याचा जो काही प्रयत्न केला, त्याचबरोबर 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही 39 सुवर्ण पदकांसह 140 पदकं मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आणि यासाठी देखील आपल्या या खेळाडूंचं मी अभिनंदन करतो. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही महाराष्ट्राच्या 7 खेळाडूंनी पदकं पटकावली होती, याची देखील कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून एवढ्यावरच आपण समाधानी राहत नाही, म्हणून जागतिक पातळीवर ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये देखील महाराष्ट्राची ठळक मुद्रा उमटली पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणूनच पुरस्कार देणं, खेळाडूंचा, कलावंतांचा गौरव करणं हे सरकारचं कर्तव्यच आहे. शेवटी जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याची कामगिरी आपले हे खेळाडू करतायत. आज आपण परवा 2-3 दिवसापूर्वी चांद्रयान-3 हे अभियान जे आहे, ही मोहीम आपल्या शास्त्रज्ञांनी फत्ते केली आणि चंद्रावर तिरंगा फडकवला, ही देखील आपल्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. आणि म्हणून जगभरामध्ये आपल्या देशाचं एक नाव झालं आणि दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरवणारा हा भारत हा जगातला पहिला देश आहे आणि ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून त्यामध्ये जे अभियान यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ सगळ्यांचं अभिनंदन आपण केलं. मोदीजी स्वतः तिकडे इस्रोमध्ये गेले, त्यांचं अभिनंदन केलं आणि या सर्व शास्त्रज्ञांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं, त्यांना पाठबळ देण्याचं, त्यांना प्रेरणा देण्याचं, त्यांना शक्ती देण्याचं काम देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. म्हणून मोदी साहेबांना देखील धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण आज राज्याला, आपल्याला, जगभरामध्ये आपल्या देशाला गौरव प्राप्त करून देण्याचं काम होतंय. जगभरात आपल्या भारताचं नाव अभिमानाने घेतलं जातंय, ही देखील तमाम भारतवासियांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून आज ज्यांना पुरस्कार मिळतोय त्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो. ऑलिम्पिकमध्ये देखील आपल्याला चांगलं यश मिळालं पाहिजे, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते आपण करू. क्रीडा मंत्री आता आपले संजय बनसोडे आहेत, आपले अनुभवी क्रीडा मंत्री तिकडे आहेत, त्यांचे मार्गदर्शन तुम्ही घेत जा, त्यांची मदत घेत जा. आणि खऱ्या अर्थाने खेळाला प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र पहिलं राज्य देशामध्ये आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण खेळाडूंच्या पाठीशी उभे राहतो. आणि म्हणूनच आज मगाशी अजितदादांनी सांगितलं की या जे खाशाबा जाधव, आपले जसं ज्ञानचंद यांच्या जन्मदिवसाचं राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो आणि महाराष्ट्रातल्या मातीतला सुपुत्र ऑलिम्पिकवीर सन्माननीय स्वर्गीय खाशाबा जाधव, ज्यांनी 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिलं वैयक्तिक पदक मिळवलं, त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी आहे. आणि 15 जानेवारी 1925 15 जानेवारी हा दिन महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिन म्हणून मी या ठिकाणी घोषित करतो. याचा सार्थ अभिमान आहे आपल्याला. आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन देखील करतो. ही जनतेच्या मनातली भावना आहे, खेळाडूंच्या मनातली भावना आहे. शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे, खेळाडूंचं आहे, ज्यांनी योगदान दिलं त्यांचं आहे, सगळ्यांचं आहे. आणि म्हणून त्यांचा नितांत आदर या राज्य सरकारला आहे. आणि म्हणूनच हा निर्णय देखील आपण घेतो, त्याचे एक प्रेरणा, ऊर्जा या खेळाडूंना देखील नक्की मिळेल. त्याचबरोबर मगाशी अजितदादा आपले उपमुख्यमंत्री म्हणाले की जे खेळाडू इतर पुरस्काराकरिता जे अनेक वर्षापासूनचे 1 लाख रुपये आहेत ते 3 लाख करायला पाहिजे आणि 3 लाखाचे 5 लाख करायला पाहिजे.
तिजोरीची चावी तर तुमच्याकडेच आहे. आणि त्यामुळे अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण तिजोरीतून किती बाहेर काढले तरी ते कमी होणार नाहीत, आपले वाढतच जातील. आणि म्हणून 3 लाख आणि 5 लाख देखील या ठिकाणी पुरस्काराची रक्कम जी आहे याची घोषणा या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा मी एवढंच सांगतो, आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक असाच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील, राष्ट्रीय पातळीवर तर आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील असाच फडकवत ठेवूया असं आवाहन मी सर्व खेळाडूंना करतो. आणि संजय, आपल्याला एवढंच सांगतो, जेव्हा गिरीश महाजन मला जे जे काही सांगायचे खेळाडूंच्या बाबतीत, खेळाच्या बाबतीत, तेव्हा सरकार, मुख्यमंत्री म्हणून 1 मिनिट पण मी वेळ लावत नव्हतो. तात्काळ त्याला मान्यता आपण देत होतो. असंच आपण देखील काम करा, खेळाडूंच्या पाठीशी उभे राहा, यांना प्रोत्साहन द्या. एवढंच आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे. पुन्हा एकदा सर्व ज्यांचा आज शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरव होतोय, त्या सर्व गौरव मूर्तींचं मी पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खेळाडूंच्या हिताची घोषणा लगेचच करणाऱ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं एकदा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू, दाद देऊ त्यांच्या निर्णयाला. यानंतर महामहिम राज्यपाल आदरणीय रमेश बैस यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. श्री शिव छत्रपति राज्य खेल पुरस्कार प्रदान इस कार्यक्रम में उपस्थित श्री एकनाथ शिंदे जी, महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री, श्री अजित पवार जी, माननीय उप मुख्यमंत्री, श्री चंद्रकांत दादा पाटिल जी, पुणे के संरक्षक मंत्री श्री संजय बनसोडे जी, खेल एवं युवा कल्याण मंत्री श्री गिरीश महाजन, ग्रामीण विकास मंत्री श्री दिलीप वळसे पाटिल, सहकारिता मंत्री श्री रंग भरणे, सांसद लोकसभा श्री रंजीत सिंह देवल, प्रधान सचिव स्कूल शिक्षा एवं खेल डॉक्टर सुहास दिवसे, खेल एवं युवा कल्याण संचालनालय, सभी शिव छत्रपति क्रीडा पुरस्कार विजेता कोचेस, अधिकारीगण, भाइयों और बहनों, शिव छत्रपति राज्य क्रीड़ा जीवन गौरव पुरस्कार, क्रीड़ा मार्गदर्शक पुरस्कार, जीजा माता राज्य क्रीड़ा पुरस्कार, शिव छत्रपति राज्य क्रीड़ा पुरस्कार एवं छत्रपति राज्य क्रीड़ा पुरस्कार दिव्यांग खिलाड़ी तथा राज्य क्रीड़ा साहसिक पुरस्कार के सभी विजेताओं का मैं हार्दिक अभिनंदन करता हूं। मुझे खुशी है कि 2-3 वर्षों के अवकाश के बाद श्री शिव छत्रपति शिवाजी पुरस्कार का वितरण आज हो रहा है। कोविड-19 महामारी के 1-1.5 साल में खेल गतिविधियों और प्रैक्टिस में अनेक बाधाएं आई, लेकिन कोविड-19 अब अतीत की बात हो गई है और हम आज़ादी का अमृत काल मना रहे हैं। महाराष्ट्र में स्पोर्ट्स की परंपरा काफ़ी पुरानी है। इतिहास से हमें पता चलता है कि छत्रपति शिवाजी महाराज ने मार्शल आर्ट में प्रशिक्षित करने के लिए 2 सैन्य कमांडरों को नियुक्त किया था। शिवाजी महाराज स्वयं तलवारबाजी, घुड़सवारी, निशानेबाजी और अन्य खेल में पारंगत थे।
राजर्षि छत्रपति साहू महाराज ने कुश्ती को बढ़ावा देने के लिए कई अखाड़े बनवाए थे। हम सब के लिए गर्व की बात है कि स्वतंत्र भारत को पहला ओलंपिक मेडल हमारे महाराष्ट्र के खासाबा जाधव ने दिलाया था। मुझे यह जानकर खुशी हुई कि महाराष्ट्र पहले से ही अपने खेल प्रदर्शन और तैयारियों के मामले में देश का अग्रणी राज्य है। राज्य अपनी खेल नीति बनाने वाला पहला राज्य है। राज्य विभिन्न खेलों में घरेलू और राष्ट्रीय स्तर की प्रतियोगिताओं का व्यापक आयोजन करता आया है। हमारे पास अंतर विश्वविद्यालय खेल प्रतियोगिताएं भी हैं। राज्य जिला स्तर पर आधुनिक खेल सुविधाओं से सुसज्जित कई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स का निर्माण कर रहा है। महाराष्ट्र ने दूसरे खेलो इंडिया यूथ गेम्स में प्रथम स्थान प्राप्त किया और गुजरात में खेले गए राष्ट्रीय खेलों में भी प्रथम स्थान प्राप्त किया। हालांकि अंतर्राष्ट्रीय आयोजनों में हमारे सामूहिक प्रदर्शन को और बेहतर बनाने के लिए बहुत कुछ करने की आवश्यकता है। महाराष्ट्र में कई जिले ऐसे हैं जहां फुटबॉल बहुत लोकप्रिय है। हमें महाराष्ट्र में फुटबॉल को बढ़ावा देने का और राज्य को फुटबॉल खेलने वाला राज्य बनाने के लिए व्यवस्थित प्रयास करने चाहिए। कुछ वर्ष पहले स्पेन के राजदूत ने रियल मैड्रिड क्लब को भारत में लाने की बात कही थी। मुझे खुशी है कि महाराष्ट्र राज्य जर्मनी की बुंडेसलिगा फुटबॉल लीग के साथ एक समझौता किया। मैं इस पहल का स्वागत करता हूं। महाराष्ट्र का मिशन लक्ष्य वेध भी उतना ही सराहनीय है क्योंकि यह राज्य में एथलेटिक्स को बढ़ावा देने में काफ़ी मदद मिलेगा। आज भारत दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था के रूप में उभर रहा है। वर्ष 2036 में भारत ओलंपिक आयोजित करने के लिए गंभीरता से प्रयास कर रहा है। ओलंपिक की मेजबानी से भारतीय एथलीटों और खिलाड़ियों को सबसे बड़े खेल मंच पर अपने घरेलू प्रदर्शन के सामने प्रदर्शन करने का सुनहरा अवसर मिलेगा। मुझे लगता है कि महाराष्ट्र को 2036 ओलंपिक के लिए अपनी तैयारी अभी से सही तरीके से शुरू करनी चाहिए। विशेषज्ञों और खिलाड़ियों की मदद से खेल के बुनियादी ढांचे को विकसित और उन्नत करने की एक व्यवस्थित योजना तैयार की जानी चाहिए। आज विभिन्न राज्य सरकारें खेल सुविधाएं एवं तंत्र को मजबूत करने पर अधिक ध्यान केंद्रित कर रही है, जिससे भारत को 2036 ओलंपिक की तैयारी में काफ़ी मदद मिलेगी। कुछ राज्य अत्याधुनिक वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बना रहे हैं और खेल के बुनियादी ढांचे, सुविधाओं और प्रशिक्षण केंद्रों में सुधार कर रहे हैं। नॉर्थ ईस्ट के कुछ राज्य अपने जमीनी स्तर पर खेल के बुनियादी ढांचे को मजबूत कर रहे हैं। निशानेबाजी में महाराष्ट्र अनेक राज्यों से आगे है। कॉमनवेल्थ खेलों में हमारा शूटिंग में परफॉर्मेंस अच्छा रहा है। इसी तरह हमें अन्य सभी खेलों में ताकत और कमजोरियों को पहचानना चाहिए और 2036 तक का स्पोर्ट्स और गेम्स का रोड मैप बनाना चाहिए। मुझे विश्वास है माननीय प्रधानमंत्री महाराष्ट्र की एक ऐसी पहल को पूरे दिल से समर्थन करेंगे। हमें स्कूलों और कॉलेजों में खेलों को फिर से जीवंत करना होगा। स्कूल स्तर पर मल्टी स्पोर्ट्स चैंपियनशिप में बच्चों की भागीदारी प्रतिभा निखारने के लिए एक मजबूत मंच के रूप में काम करेगी। दुनिया के सबसे युवा राष्ट्र के रूप में भारत को सभी राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय आयोजनों में स्पोर्ट्स और गेम्स के क्षेत्र में अपना दबदबा बनाना चाहिए। राज्यपाल के रूप में मुझे चिंता है कि आज हमारे बच्चे अपना बहुत समय स्मार्टफोन और अन्य गेम्स में बिता रहे हैं। कम शारीरिक गतिविधि बच्चों के लिए बहुत सारी शारीरिक और भावनात्मक समस्याएं पैदा कर रही है।
मिडिल और हाई स्कूलों में एक पीरियड अनिवार्य करना चाहिए तथा स्थानीय खेलों को प्राथमिकता देना चाहिए। बच्चों को पारंपरिक खेल का पता ही नहीं है। युवाओं में नशीली पदार्थों की लत को बढ़ाती घटनाओं से मैं बहुत